जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत जागतिक स्तरावरच्या आणि भारतातल्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडींचा आढावा स्पोर्ट्स 20 मध्ये. स्टायलिश क्रिकेटर युवराज सिंग काल संध्याकाळी विवाह बंधनात अडकला. आपली मैत्रीण आणि मॉडेल हेझल कीज हिच्याबरोबर चंदीगड जवळच्या एका गुरुद्वारामध्ये त्यांचं लग्न झालं. हा एक घरगुती सोहळा होता आणि निमंत्रितांनाच फक्त प्रवेश होता. शीख पद्धतीने हा सोहळा पार पडला. युवराजनं वेल्वेट शेरवानी घातला होता तर हेझल सोनेरी रंगाच्या पेहरावात होती. युवराजचे वडील योगराज या सोहळ्याला हजर नव्हते. युवराज आणि हेझलचे काही मोजकेच मित्र या सोहळ्याला चंदीगडमध्ये होते, पण अख्खी भारतीय टीम मात्र हजर होती. सगळ्यांनी युवराजला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी डावखुरा बॅट्समन गौतम गंभीरनं ट्विटरवर युवराजला अभिनंदनाबरोबरच इशाराही दिलाय. शेरवानीच्या आत तू चेस्टगार्ड लावलंयस, पण लग्नानंतरच्या बाउन्सरपासून हे चेस्टगार्ड संरक्षण करत नाही असं गंभीरनं मिश्किलपणे लिहिलंय. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल कमबॅकसाठी जोरदार प्रयत्न करतोय. खास करून बॅटिंगमध्ये त्याला आपलं कसब सिद्ध करायचंय. शेफील्ड शील्ड या स्थानिक स्पर्धेत त्याला विकेटकीपरच्या खाली 7व्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागली. यामुळे तो दुखावलाय आणि बॅटिंग सुधारण्याचा त्यानं निश्चय केलाय. फेब्रुवारीतल्या भारत दौऱ्यावर त्यानं लक्ष केंद्रित केलंय. वेस्ट इंडिज टीमचा माजी कॅप्टन डॅरेन ब्रावो आणि विंडीज बोर्ड यांच्यातलं भांडण आता तिथल्या कोर्टात जाणार आहे. ब्रावोला झिम्बाब्वेमधल्या ट्रायसिरीज पूर्वी तडकाफडकी टीममधून काढून टाकण्यात आलं होतं. त्याचा जाब तो कोर्टात जाऊन विचारणार आहे. विंडीज बोर्डाचे खेळाडूंशी करारावरून सध्या वाद सुरू आहेत. आपल्याला चुकीची वागणूक मिळाल्याचा दावा ब्रावोनं केलाय. दिवसरात्रीच्या टेस्ट मॅचला हळूहळू लोकप्रियता मिळते. सिनियर खेळाडूही पिंक बॉल टेस्टचं प्रमाण वाढावं या मताचे आहेत. अशावेळी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस सिरीजमध्ये डे नाईट टेस्ट शक्य आहे का याचा आढावा सध्या दोन्ही क्रिकेट बोर्ड्स घेत आहेत. पुढची ॲशेस ही ऑस्ट्रेलियात होणार आहे. पुढच्या नोव्हेंबरमध्ये ही सिरीज होणार आहे आणि यामध्ये डे नाईट टेस्ट खेळवण्याचा विचार सुरू आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची दुसरी हॉकी मॅच भारतीय टीमनं गमावली आणि यामुळे सिरीज 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा 4-3 असा पराभव झाला. या मॅचमध्ये सुरुवातीला भारतीय टीमनं आघाडी मिळवली होती, पण तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम 10 खेळाडूंसह खेळली आणि त्याचा फटका टीमला बसला. आकाशदीप आणि रघुनाथ यांनी भारतातर्फे गोल केले. विजेंदर सिंग पुढच्या प्रो बाउटमध्ये मिडलवेट चॅम्पियन फ्रान्सिस चेकाशी खेळणार आहे आणि या मॅचबद्दल चेकानं पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. किंबहुना त्यानं गर्जनाच केली आहे. प्रोफेशनल सर्किटवर आपल्या पहिल्या पराभवासाठी विजेंदर तू तयार रहा असं चेकानं म्हटलंय. आशियाई टायटलसाठी ही मॅच होणार आहे आणि आपण जोरदार सराव करत असल्याचं चेकानं म्हटलंय. जगातला सगळ्यात वेगवान धावपटू युसेन बोल्टच्या आयुष्यावर बेतलेला एक माहितीपट नुकताच प्रसिद्ध झाला. लंडनमध्ये एका विशेष कार्यक्रमामध्ये आय एम बोल्ट हा माहितीपट सगळ्यांना दाखवण्यात आला. रहीम स्टर्लिंग, फॅब्रेगास, बेंजामिन टर्नर आणि पॉपस्टार गेरी ऑनर्स असे दिग्गज लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. माहितीपटाबद्दल बोल्टनंही समाधान व्यक्त केलंय. वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसननं आपली चॅम्पियनशिप सलग तिसऱ्या वर्षी कायम राखली आहे. विशेष म्हणजे आपल्या 26व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यानं ही किमया साधली आहे. यंदाची स्पर्धा अमेरिकन मॅनहॅटनमध्ये पार पडली. रशियाच्या काजेकिननं त्याला जोरदार लढत दिली आणि 24 मॅच नंतर बरोबरीची कोंडी न फुटल्यामुळे टायब्रेकवर या चॅम्पियनशिपचा निकाल लागला. कॅनडाचा टेनिसपटू मिलोस राओनिक या हंगामात जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्यानं ATP फायनलपर्यंत मजल मारली, पण वर्ष संपल्यावर सध्याचे कोच कार्लोस मोयाला त्यानं सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये राओनिक आणि मोया एकत्र आले होते. कोचशी नातं संपवताना राओनिकनं मोयाचे आभार मानलेत आणि मैत्री कायम राहील असं म्हटलंय. इंग्लंडच्या राष्ट्रीय कोचपदी गॅरेथ साऊथगेट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी हा करार 4 वर्षांसाठी आहे. आधीचे कोच ॲलरडाईस यांना डच्चू दिल्यानंतर साऊथगेट यांच्याकडे हंगामी जबाबदारी देण्यात आली होती. स्वतः साऊथगेट कायमस्वरूपी कोच होण्याबद्दल साशंक होते, पण आता हा करार झालाय आणि मागच्या 6 महिन्यातले बामी आर्मीचे हे तिसरे कोच ठरले आहेत.
दरम्यान लीग कप स्पर्धेत आर्सेनलला धक्कादायक पराभव झाला आहे। घरच्या मैदानावर खेळताना साउथहॅम्प्टननं त्यांचा 2-0 ने पराभव केला। आर्सेनलनं एकूण 6 बदल या टीममध्ये केले आणि त्यातून टीमची लय फक्त बिघडली। साउथहॅम्प्टननं दोन्ही हाफमध्ये एक गोल करत आर्सेनलला नेस्तनाबूत केलं। मागच्या 6 वर्षात आर्सेनलला स्पर्धेत क्वार्टर फायनलच्या पलीकडे मजल मारता आलेली नाही। दुसरीकडे मँचेस्टर युनायटेडनं मात्र वेस्ट हॅमचा 4-1 ने पराभव करत लीग कपची सेमीफायनल गाठली आहे। इब्राहिमोविच आणि अँथोनी मार्शल यांनी प्रत्येकी 2 गोल केले। इब्राहिमोविचनं मॅचच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करून मॅन्यूला आघाडी मिळवून दिली। त्यानंतर ॲशले फ्लेचरनं बरोबरी साधली, पण मॅन्यूचं आक्रमण थंडावलं नाही। आता सेमीफायनलमध्ये टीमची गाठ हल सिटी टीमशी पडणार आहे। मॅन्यू टीम सेमीफायनलमध्ये गेली खरी, पण टीमचे कोच जोज मरिनो यांना महिन्याभरात दुसऱ्यांदा शिक्षा झाली आहे। आधीच्या लीग मॅच दरम्यान रागाच्या भरात मरिनो यांनी पाण्याच्या बाटलीला लाथ मारली होती। त्या प्रकरणी आता मरिनो यांना 16,000 पाऊंड्सचा दंड झालाय आणि त्यांना टचलाईनच्या आत येता येणार नाही। थोडक्यात ते टीम बरोबर डगआउटमध्ये नसतील। कोपा डेल रे कपमध्ये रिअल माद्रिद टीमनं लिओनेसा टीमचा 6-1 ने धुव्वा उडवला। त्याचबरोबर स्पर्धेत टीमनं क्वार्टर फायनलही गाठली आहे, पण हा विजय यादगार ठरला तो कोच जिनेदिन झिदानसाठी, कारण त्याचा मुलगा एन्झोनं सिनियर टीममध्ये पदार्पण करताना पहिला गोल केला। किंबहुना मॅचचा पहिला गोल ज्युनियर झिदानचाच होता। दुसरीकडे बार्सिलोना टीमला बरोबरीत समाधान मानावं लागलंय। हर्क्युलस टीमनं 1-1 अशी बरोबरी साधली। मॅचच्या 52व्या मिनिटाला डेव्हिड मेन्झनं गोल करत हर्क्युलसला आघाडी मिळवून दिली होती, पण 6 मिनिटात कार्लेस एलेनानं एक देखणा गोल करत बार्सिलोनाला बरोबरीत आणलं। त्यामुळे निदान टीमचा पराभव तरी टळला। अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लायनल मेसीच्या फ्रेंच क्लबकडे जाण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। मागच्याच महिन्यात पॅरिस सेंट जर्मन हा क्लब मेसीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं। बार्सिलोनाने मात्र मेसी आपल्याकडेच निवृत्तीपर्यंत खेळणार असा दावा केला होता, पण आता मिळालेल्या माहितीनुसार मेसीचे वडील जॉर्ज हे फ्रेंच क्लबशी अजूनही संपर्कात आहेत। फॉर्म्युला 1 मध्ये सध्या मर्सिडीज ही अव्वल टीम आहे। निको रोजबर्ग अव्वल ड्रायव्हर ठरलाय, पण हे दोघे जर्मनीचे असताना पुढच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये मात्र जर्मन ग्रँड प्री नाहीये। जर्मनीत 2 प्रोफेशनल सर्किट्स आहेत, न्यूबर्गरिन आणि हॉकेनहॅम, पण यातलं एका सर्किटला आयोजनाची फी परवडणारी नाहीये, तर हॉकेनहॅमला यंदा प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनीही आयोजनात रस दाखवला नाहीये। मर्सिडीजचे ड्रायव्हर निको रोजबर्ग आणि हॅमिल्टन यांच्या दरम्यान अबुधाबी ग्रँड प्रीमध्ये चांगलंच द्वंद्व रंगलं। त्याबद्दल मीडियातही बरंच बोललं गेलं, पण दोघांमधला राग आता शांत झाल्याचं दिसतंय। काल रोजबर्गनं हॅमिल्टनबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती। आता हॅमिल्टननंही रोजबर्ग हाच खरा चॅम्पियन असल्याचं म्हटलंय। 2016 वर्ष त्याचंच होतं असं हॅमिल्टननं कबूल केलंय। भारतातल्या कितीशा लोकांना पोकर हा खेळ माहिती आहे ते माहीत नाही, पण एक प्रोफेशनल पोकर खेळाडू दिल्लीत आहे आणि तिने अमेरिकेतल्या ऑनलाईन पोकर स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे। आपल्या खेळाची दखल तिथल्या चॅम्पियन्सना तिने घ्यायला भाग पाडला आहे। मुस्कान सेठी असं तिचं नाव आहे आणि विशेष म्हणजे ऑनलाईन जिंकलेले पैसे ती समाजोपयोगी कामांसाठी वापरते। या बातमीसह स्पोर्ट्स 20 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।